आज मला आनंद वाटतो की माझे गुरु डॉक्टर सुब्बाराव यांच्या सून नागज्योती शरद सुब्बाराव या इथं आलेले आहेत. आणि आज डॉक्टर सुब्बाराव रिटायर झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं कन्सल्टन्सी सुरू केली. आणि कन्सल्टन्सी सुरू केल्यानंतर त्यांना जी मदत लागत होती महत्त्वाची, ती ह्या सुनबाईंनी म्हणजे नागज्योती सुब्बारावांनी समर्थपणे आपल्या अंगावर घेतली. कारण त्या स्वतः बी केमिकल असून एमटेक आपल्या वाढलेल्या आहेत. याशिवाय त्यांचं पहिल्यापासूनच प्रत्येक गोष्टीत डेडिकेटेड काम करण्याची सवय आहे आणि मॅनेजमेंट अत्यंत उत्तम करतात. लॅबोरेटरीमधले सर्व लॅबोरेटरी मॅनेज करायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत या लॅबोरेटरीमध्ये स्वतः एखाद्या वर्करसाठी काम करतात. आणि सुब्बारावांच्या मनातलं जे स्वप्न होतं की एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी तशीच पुढे चालू राहिलं पाहिजे, ते स्वप्न यांनी साकार केलेलं आहे. नागज्योती सुब्बाराव यांचा माझा परिचय फार पूर्वीपासून आहे. त्यांचं लग्न झालं त्याच वेळेला आम्ही औरंगाबादला गेलेलो होतो आणि तेव्हापासूनच शरद आणि नागज्योती सुब्बाराव यांच्याशी मला संबंध आला. त्यानंतर अनेक वेळेला त्या इथं आलेल्या होत्या म्हणजे मिसेस असताना. आणि नंतर ती शुभांगी गेल्यावर मी अमेरिकेला जायला लागलो. 6 महिने इकडं 6 महिने तिकडं, त्यामुळे नेहमी येणं जाणं होईना. पण तरीसुद्धा दरवेळेला मी आलो की त्यांच्या घरी जाऊन येतो. आणि त्यांनी जी माझी जडणघडण केली आहे डॉक्टर सुब्बारावनी, ते मी कधी विसरणार नाही. आणि त्यांचं जे आत्ता अजूनही स्वतःच्या हिमतीवर त्यांनी जी कन्सल्टन्सी काम सुरू केलेलं आहे, त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा या सौ नागज्योती सुब्बाराव यांचा आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या माहेरपासून त्यांचा थोडासा जीवन परिचय करून द्यावा. आणि काय कार्य काय करतात, रोटरी क्लबमध्ये काय काम करतात, किंवा निसर्गाबद्दल आणि इतर एन्व्हायरमेंटबद्दल, आपल्या लॅबोरेटरीबद्दल याबद्दल सगळी माहिती सांगावी, म्हणजे सर्वांनाच त्याची माहिती होईल. याशिवाय आम्ही ज्ञानदीप महिला मंडळ नावाची एक संस्था सुरू केलेली आहे. केवळ महिलांसाठी महिलांचे प्रश्न एकमेकींनी सोडवावेत आणि त्यांनी केलेलं काम जगापुढे आणावं, यासाठी आजच मी महिलाविश्व.com नावाची एक साईट सुरू केलेली आहे. या वेबसाईटवरती सर्व महिलांना आपल्या लॉग इन होऊन आत माहिती घालता येईल आणि त्यांचं एक वेगळं म्हणजे क्लोज्ड नेटवर्क तयार होईल. याशिवाय त्यांना जे चांगल्या प्रकारे दाखवायचे असतील, वस्तू दाखवायच्या असतील, त्यासाठी एक ओपन फोरम असतात. तो ओपन फोरम पुरुषांना सगळ्यांना बघायला मिळेल. परंतु हा जो स्पेसिफिक फॉर विमेन असा जो केलेला आहे, हा एक नवीन प्रयोग आहे. हा नवीन प्रयोग आत्ता आम्ही इथं सांगली ज्या माझ्या माहितीच्या महिलांच्यामध्ये केला असला तरी हा पुढं परदेशापर्यंत जाऊन निन्या भाषामध्ये निन्या वयोगटातील महिलांपर्यंत हा पोचावा आणि त्यांचं जे कार्य आहे, हे त्यांच्या काय समस्या आहेत, या सगळ्यांची चर्चा त्यांना करता यावी, या दृष्टिकोनातून हा ज्ञानदीपचा उपक्रम आहे. त्यातही ते नक्की सहभागी घेतील असं मला वाटतंय. तर आपण याची माहिती सांगावी. सर्वात आधी रानडे सरांचा मी भरपूर धन्यवाद मानते, कारण रानडे सर हे माझे गुरु. मी एमटेक एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग वाचन कॉलेज इंजिनिअरिंगमध्ये केलं लग्नानंतर. तर रानडे सरांकडेही एक सब्जेक्ट होता आणि त्यांच्या थ्रू मी त्यांचे स्टुडंट पण आहे. आणि ओव्हरऑल माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी बेसिकली साऊथ इंडियन आहे. आंध्रामध्ये तेनाली रामन जे गाव आहे ते माझं मूळ गाव आहे. पण माझे वडील 50 वर्षाआधी, आता 60 वर्ष झाले, तर 60 वर्षाआधी इकडे महाराष्ट्राला येऊन सेटल झाले. माझे वडील हे इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स कन्सल्टंट आणि आम्ही टोटल सगळं म्हणायचं तर भाऊ बहीण 11 भाऊ बहीण आहे आणि त्याच्यात माझा नंबर 8वा येतो. मग आमच्या घरामध्ये असं होतं की वडिलांचं अभ्यासाकडे फार जास्त झुकाव असतो आणि त्यांना असं आहे की बिना जास्त फीज ओव्हरऑल ओपनमध्ये आपण ॲडमिशन घेता येत नाही, मेरिट बेसिसवरती असेल तर तुम्हाला फर्दर एज्युकेशन देता येतं. तर त्या दृष्टिकोनाने त्यांनी स्वतःसुद्धा तसंच घेतलेलं आहे. स्ट्रीट लाईटमध्ये लॅम्पच्या खाली अभ्यास करून त्यांनी स्वतःचं शिक्षण कंप्लीट केलं, जे आता एन्व्हायरमेंट कन्सल्टन्सीसाठी त्यांनी केलं. आणि लग्न जेव्हा झालं त्यांचं, तर लग्न पण त्यांनी ह्याच्यासाठी केलं की त्यांना फर्दर एज्युकेशनसाठी पैसे पाहिजे होते.
तर ते ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी लग्न त्यावेळेला केलं होतं आणि माझी आईनी त्यांना फार सपोर्ट केला होता. आणि आता त्यांच्याकडे जे काही संपत्ती आहे नाहीतर जे काही आहे तर त्याच्यात माझं आईचं खूप मोठा वाटा आहे. आणि त्या दृष्टिकोनाने त्यांनी म्हणजे जे शिकले नाही त्यांना असं सांगितलं की लग्न करून टाकू. मला असं होतं की लग्न तर करता येतं पुढे कधीही, पण एज्युकेशन हे कंटिन्यू करायला पाहिजे. तर मी 10वी माझं जसं फर्स्ट क्लास आला त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की काय करणार आहे. तर मी म्हटलं की एन्व्हायरमेंटल म्हणजे इंजिनिअरिंग नाही तर काही कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही टाका. मला लक्षात येणार नाही की मी कशात चांगलं करू शकते, पण तुम्ही ॲडमिशन दिलं तर ते मी चांगलं करून बाहेर पडेल. मला नाही माहिती की मला कुठल्या ह्याच्यात करिअर करायला पाहिजे, काहीच माझं स्वतःचं नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी प्रवरानगर लोणी पुण्याच्या जवळ आहे, तर तिकडे त्यांनी पॉलिटेक्निक ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माझं ॲडमिशन केलं. मी बेसिकली डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स 10वी नंतर केलं. त्याच्यानंतर मग परत मला असं वाटलं की आता एज्युकेशन थांबलं आणि पुढे आपल्याला घरी राहून काय काम करायचं आहे नाहीतर जॉब करावं लागेल. तर मेरिटमध्ये जर झालं 4 राऊंड्समध्ये सिलेक्शन झालं तर डिग्री करता येतं, म्हणून सगळे भावांनी मिळून शिक्षणासाठी हे करूया. तर वडिलांमुळे डिप्लोमा झाला आणि भावांच्यामुळे माझं डिग्री ऑफ इंजिनिअरिंग झाला. त्याच्यात मला युनिव्हर्सिटीमध्ये तेही इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये मिळालं. ते 4 वर्ष झाल्यानंतर देन आय थॉट की आता पुढे आपण जॉब करावा. तर विदिन 1 मंथ इंटरनॅशनल कंपनीचं काहीतरी डिप्लोमा बेसिसवरती ॲड निघाली होती. मी म्हटलं डिप्लोमा असू दे डिग्री असू दे कुठल्याही लेवलवरती जस्ट आधी जॉब आपण स्टार्ट करूया. तर मी इंटरव्ह्यू द्यायला गेलं तर त्याच्यात मला सुपरविजनचं डिग्री बेसिसवरती जॉब मिळाला. तर व्हिडिओकॉन इंटरनॅशनलला मी आधी प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून वर्क केलं 8 महिने. त्याच्यानंतर माझा क्वालिटीला ट्रान्सफर झाला. तर मी क्वालिटी डिपार्टमेंटला इनवर्ड गुड्स क्वालिटी एश्युरन्स डिपार्टमेंटमध्ये इन्चार्ज म्हणून गेले. आणि तिकडे गेल्यानंतर देन ओव्हरऑल मॅनेजमेंटला वाटलं की ही वेंडर डेव्हलपमेंटमध्ये चांगली आहे. तर मग सॅम्पल अप्रुव्हल करायचं असतं. जेव्हा पण इंटरनॅशनल कंपनीला कुठले पण गुड्स येतात नाही तर रॉ मटेरियल येतात तर त्याचं क्वालिटी अप्रुव्हल केलं जातं. त्या दृष्टिकोनात मला त्यांनी सांगितलं की यू गो अँड व्हिजिट ऑल ओव्हर द इंडिया आणि मग इंडस्ट्रीज व्हिजिट करून त्यांचं क्वालिटी कसं आहे इंटरनल ते चेक करायचं. तर मी तसं अहमदनगरला एपिटोम म्हणून कंपनी आहे जी PCB जनरेट करते. इलेक्ट्रॉनिक्सचं जे आता सर्किटरी वगैरे असतं त्याच्यात ती इंडस्ट्री व्हिजिट केली. कसं ते प्रिपेअर करतात, त्याचे गोल्डन सिल्वर कॉपरचे ट्रॅक असतात, तर कुठल्या तिकडे त्यांचे डिझाईन्स असतात. ते इंडस्ट्री व्हिजिट करून त्याच्यावर रिपोर्ट तयार केलं आणि कंपनीला दिलं. त्यांनी सेकंड चान्स फिलिप्स जे कंपनी आहे ओव्हरऑल पुण्यामध्ये आहे तर त्या कंपनीमध्ये पाठवलं मला क्वालिटीच्या ॲश्युरन्ससाठी. तर मी कंपनीमध्ये जायची, पूर्ण प्रोडक्शन त्यांचं बघायची, क्वालिटी बघायची आणि त्याच्यावरती रिपोर्ट लिहायची आणि MDशी माझं मीटिंग व्हायचं. मग त्यावेळेला MD वगैरे सगळे गिफ्ट वगैरे देण्याच्या बाबतीत जास्त बघायचे कारण इंटरनॅशनल कंपनीमध्ये. तर मी आत्तापर्यंत कुणाकडनं कधीही गिफ्ट घेतलं नाही. आणि मग जास्तीत जास्त गिफ्ट घेतलं असेल तर डायरी एक प्रिफर केली मी. घरीही येऊन मला गिफ्ट देण्याचा प्रयत्न करायची कारण मी क्वालिटी इन्चार्ज असायची. माझं सिग्नेचर झाल्याशिवाय इंटरनॅशनल कंपनीला तो गुड्स सप्लाय व्हायचं नाही. तर त्या सिच्युएशनमध्ये मी ओव्हरऑल डायरीपर्यंतच राहिले आणि ट्राय केले की जास्तीत जास्त आपण टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू प्युअरिटीमध्ये कसं सॅम्पल असेसमेंट करू. आणि त्याच्यानंतर मग वेंडर डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या थ्रू मग दिल्लीला सनवाईसला मी गेले. तर कंपनी इंटरनॅशनल कंपनी मला सगळे कॉन्फरन्सेसला पण इन्व्हॉल्व करायची. मला तेव्हा आश्चर्य वाटायचं की मी ट्रेनिंग होते, जस्ट जॉईन झाले होते आणि इंटरनॅशनलचे जेवढे पण कॉन्फरन्सेस अँबॅसेडर हॉटेलला असायचे नाही तर डायरेक्टली ओनर व्हिडिओकॉनचे म्हणायचे तर PND दूध नंदलाल दूध तर त्यांनी ते ओपन केलेलं होतं. त्यांच्या मुलांनी त्याला पुढे घेऊन गेले होते. तर डायरेक्ट माझा इंटरव्ह्यू त्यांनी घेतलं होतं. मग त्या इंटरव्ह्यूमध्ये ओव्हरऑल असं झालं होतं की जेवढ्या इंडस्ट्रीमध्ये इंजिनियर्स जॉईन झाले होते माझ्या बॅचमध्ये इंटरनेट TV म्हणून व्हिडिओकॉननी काढलं होतं. तर TV डायरेक्ट इंटरनेट ते व्हायचं. ते जापान कोलॅबरेशनमध्ये झालेलं होतं. त्या सिच्युएशनमध्ये प्रोडक्शनला मी नव्हते आणि मी क्वालिटीला ओव्हरऑल वर्क करत असल्यामुळे प्रोडक्शनमध्ये एका दिवसात इंटरनेट तो प्रोडक्शनचं त्यांचं एक लिमिटेड टार्गेट होता, इतके वर्ष करायचं आहे विथ कोलॅबरेशन विथ जापान. ते संपलं त्यांचं ओव्हरऑल टाइम पिरियड. तर एका दिवसात 4 टोटल बसेस भरून सगळे इंजिनियर्सना त्यांनी कामातनं काढून टाकलं.
ते कमीत कमी एक ओव्हरऑल गुड्स जरी लिफ्ट करायचं असेल, एखादा बॉक्स लिफ्ट करून वरती ठेवायचं असेल, तर कंपनीने एवढा खर्च केला होता की त्याला लेबर न ठेवता त्यांनी इंजिनियर लेबर ठेवले होते. तर इंजिनियर जेव्हा लिफ्ट करणार बॉक्सला तर त्याला माहिती आतमध्ये टीव्ही आहे आणि त्या टीव्हीला किती केअरफुली ठेवायचं आहे. सो असल्यासाठी सुद्धा इंजिनियर्स होते, तर एवढे इंजिनियर्स त्यांच्याकडे होते कामाला. मी एक लकी होते. आय एम द ओनली फ्रॉम होल द बॅच लकी जी मल्टीटास्कर होती, जे मी प्रोडक्शनलाही काम केलं, क्वालिटीलाही काम केलं, वेंडर डेव्हलपमेंटलाही काम केलं, सॅम्पल अप्रुव्हलही केलं. कंपनी सगळे एक आपलं हे वायर वगैरे जे आपण यूज करतो मेन्स कॉर्ड इंडस्ट्रीला, पीसीबी इंडस्ट्रीला, स्पीकर्सची इंडस्ट्रीला, फिलिप्सची स्पीकर इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर पीसीबी इंडस्ट्रीला, असं सगळे जे काही मॅन्युफॅक्चरिंगचे जेवढे पार्ट असतील ते सगळे पार्टच्या इंडस्ट्रीला मला पाठवलं गेलं. माझ्यासाठी व्हेकल ऑर्गनाईज करायचे आणि मला इंटरनेट फॅसिलिटी थ्रू कंपनी द्यायची. तर त्या सिच्युएशनमध्ये तिकडे ओव्हरऑल असं झालं होतं की व्हिडिओ कॉलचे जे काही टीव्ही होते, काही घरामध्ये जाऊन ते स्फोट होत होते आणि ते स्फोट झाल्यामुळे त्यांचं बॅड रेप्युटेशन होत होतं. तर क्वालिटीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ओव्हरऑल हे कशामुळे होतं. तर ते इन्व्हेस्टिगेशनच्या मध्ये डिझाईन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट एक होतं जे अप्रुव्हल करायचं सगळे पार्टचा. तर ते त्यांनी आयजीपीला ट्रान्सफर केलं. त्यावेळेला मी इन्चार्ज होते. तर माझे बॉस हे फार हंबल आणि सगळ्या गोष्टीला ओव्हरऑल कॉपरेट केलं असल्यामुळे ते आमच्याकडे तो एक ॲडिशनल ॲक्टिव्हिटी माझ्यासोबत झाले असल्यामुळे मी सगळे इंडस्ट्रीजना डॉक्युमेंटेशनच्या साठी ॲप्लिकेशन्स पाठवले की डिटेल इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे तर ह्याचे डिटेल्स मला लागतील. तर ते सगळ्यांकडनं मला एक डायरी आणि लेटर्स आले की यू आर द फर्स्ट इंजिनियर फ्रॉम ऑल ओव्हर द इंटरनॅशनल कंपनी हु इज आस्किंग द टेक्निकल डिटेल्स आणि आम्ही त्याच्यासोबत सर्टिफिकेट आणि लेटर तुम्हाला पाठवतोय आणि हे तुम्ही डायरी आणि काही पुढे लागलं तर तुम्ही आम्हाला कम्युनिकेट करा. आणि मी 3 महिने कंटिन्यू त्यांच्यावरती स्टडी केलं. रोज मी कंपनीहून यायची, आल्यानंतर इंटरनेट कॅफेला जायची. त्यावेळेला मोबाईल नाही, मोबाईल तर कधी मी लग्नानंतर हस्बंडनी मोबाईल खरेदी करून दिला, माझ्याकडे मोबाईल कधीही नसायचा. मग ते पूर्ण इन्व्हेस्टिगेशनच्या ह्याच्यात मी स्वतः ते पूर्ण कॅपॅसिटर वगैरे जे होते ते कॅपॅसिटरचं ट्रायल घेतलं क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये आणि त्याच्यात लक्षात आलं माझ्या की ओव्हरऑल ते वेंट जे असतं ते वेंट कॅपॅसिटरच्या वरती असतं प्लस, तर ते खाली होतं. तर ते खाली असल्यामुळे जेव्हा ते पॉवर सप्लायचं ते बस्ट व्हायचं त्या सिच्युएशनला ते बस्टिंग झालं तर त्याच्यात ती जी लिक्विड असते ती पूर्ण पीसीबी मध्ये पसरायची आणि पसरल्यामुळे ते शॉर्ट सर्किट होऊन ते पॉवर पूर्णपणे फेल्युअर व्हायचं आणि असं ते टीव्ही बस्ट होत होते. तर हे मी ओव्हरऑल माझे इंटरनल जे अप्रुव्हल होते अप्रुव्हलच्या अंडर ते केले आणि त्यांच्या ड्रॉइंगमध्ये आमची जी इंटरनॅशनल कंपनी होती त्याच्यात ड्रॉइंग डिपार्टमेंट एक असायचं. ते ड्रॉइंग अँड डिझाईन डिपार्टमेंटमध्ये कॉपरचे स्टँड्स जे असतात ते एकाच्या 36 असायला पाहिजे. तर ते कॉपरचे एक वायरच्या आतमध्ये स्टँड्स मी मोजले तर ते 36 नव्हते. तर ती मेन्सकॉटची कंपनी आम्हाला 36 स्टँड्सच्या नावाने पैसे घ्यायची आणि ते फक्त 20 आणि 15 स्टँड्स त्याच्यात घालायची. तर त्याच्यात कंपनीचा लॉस होत होता. ते पण मी इन्व्हेस्टिगेशन करून काढलं आणि त्याच्यानंतर मग ती कंपनीला तर माझ्या बाबतीत थागरा असायचाच. तर रात्री वगैरे त्यांचे ओनर येऊन मला सांगायचे नागज्योती प्लीज आमचं एवढं ते रिलीज कर, तुला वाटल्यास आम्ही कितीही हे करू. आणि ते कंपनीचे रिलेटिव्ह होते ओनरचे, नंदलाल धूत यांचे रिलेटिव्ह होते, त्यांचं ते कंपनी होती वायर मेन्सकॉटची. तर त्या सिच्युएशन मध्ये मी ते कधी एक्सेप्ट केलं नाही, मी न्यूट्रल राहिले. मी म्हटले सर जे काही अप्रुव्हल करायचं आहे तुम्ही ते त्याच्यात, मलाही माहिती नाही मी किती वर्ष कंपनीमध्ये करणार आहे, बट आय डोंट वॉन्ट टू डू समथिंग फॉल्स दिस थिंग. आणि त्याच्यानंतर मग ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये वरती नाबर सर जे व्हाईस प्रेसिडेंट होते, दशरा सर होते, तर त्यांच्यापर्यंत आलं की नागज्योती इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट ऑल दिस थिंग्स. तर ते आपल्याला आता वेंडर मिळायचं अवघड होतोय कारण ते एक्सेप्ट होत नाही. मी त्यांना सांगितलं सर तुम्ही लेटरमध्ये लिहून द्या मला की हे एक्सेप्ट करा, मी एक्सेप्ट करते, नाही तर ते ओव्हरऑल प्रोडक्शनला गेलं पुढे गेलं तर तुम्ही मला परत विचारणार की हाऊ क्वालिटी हॅज गिवन दिस. तर अप्रुव्हल मला एक डॉक्युमेंटेशन लागणार. तर विदाउट डॉक्युमेंटेशन आय नेव्हर यूज टू वर्क. मग डिझाईन डिपार्टमेंटमध्ये मी पाऊल ठेवले की तिकडे असं एक असायचं नागज्योती आली आपले सगळे ड्रॉइंग ओके आहे ना, आपल्या ड्रॉइंगमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही ना. तर तिथे जोशी सर म्हणून होते, त्यांना जपानी लँग्वेज चांगली यायची डिझाईन डिपार्टमेंटची, व्हेरी नॉलेजेबल पर्सनॅलिटी. पण ते पण म्हणायचे नागज्योती काही इश्यू तर नाही आहे ना. एनी डिपार्टमेंटला मी जायची तर तिकडे त्यांना वाटायचं काहीतरी इश्यू होतोय काहीकडे, मग नागज्योतीची व्हिजिट झाली. तर तो माझा रेप्युटेशन असायचा इंटरनॅशनल कंपनीला. आणि त्या सिच्युएशनमध्ये मी कंपनीचे हे सगळे जे काही केलं त्याच्यात मला त्यांनी प्रमोशन दिलं. प्रमोशनमध्ये असं झालं की एकदा माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की शी इज वर्किंग फॉर 3 years अँड शी हॅज नॉट एट ऑल प्रमोटेड. तर वडिलांनी एक जस्ट लेटर लिहून दिलं
I have not imagined that within one day my company has increased my salary by 95,000 within one day. आणि त्याचं लेटरही दिलं आणि माझं एकटीचं आय वॉज नॉट नोईंग दॅट मच आय एम इम्पॉर्टंट टू द ऑर्गनायझेशन टू द इंडस्ट्री. आणि वडिलांचं तेवढं ते ही इज अ इन्कम टॅक्स असिस्टन्स कन्सल्टंट सो ही इज व्हेरी मच. आणि माझी अशी सवय होती, माझी आई जी होती ती नेहमी माझ्या लग्नाच्या पाठीमध्ये असायची आणि ती मला सांगायची तुझं वय झालं आणि मला ते लक्षात यायचं नाही कधी. आणि त्या सिच्युएशन रात्री मी झोपायची आणि मग आई झोपल्यानंतर मी परत उठणार आणि माझ्या वडिलांसोबत मी 4 वाजेपर्यंत गप्पा मारायची. तर आय ऑलवेज यूज टू मी रिअलाइज हर की मी म्हणजे असं ओव्हरऑल शांतपणे राहते. पण रात्री मग माझ्या वडिलांना कंपनीच्या बद्दल सगळं सांगता सांगता त्यांना कधी एवढं सगळं मी एक्सप्लेन केलं मला माहिती नाही. ते त्यांनी त्या लेटरमध्ये कन्वर्ट केलं. आणि मग वन डे मध्ये तसं झाल्यामुळे माझ्यासोबत जेवढे इंजिनियर्स जॉईन झाले होते ते सगळे इंजिनियर्सचं 85,000 ने सॅलरी इन्क्रीज झालं आणि माझं 95,000 ने त्यांनी केलं. आणि त्याचं लेटर त्यांनी सप्लाय केल्यामुळे सगळे इंजिनियर्स, काही इंजिनियर्सनी तिकडेच त्यांचं मॅरेज झालं होतं. दे वेर मॅरिड अँड दे बोथ वेर डिपेंडंट ऑन द कंपनी. तर सगळ्यांचे मला फोन्स येणं, नागज्योती तुझ्या पुढाकार झाला. आणि धपोला सर होते, ते पर्सनल डिपार्टमेंटमध्ये असायचे. ते म्हणायचे नागज्योती यू हॅव टेकन अ ग्रेट इनिशिएटिव्ह की तुझ्यामुळे पूर्ण कंपनीमध्ये सगळे इंजिनियर्सची सॅलरी वाढली. तर हे असं असतं, पॅकेज असतं इंडस्ट्रीकडे, पण बॉसनी ते फॉरवर्ड करायला पाहिजे. तर ते बॉस तिकडे जर कमी पडला, तिथे असं असायचं की ओव्हरऑल कंपनीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड बसायचे. तर तुला इतकं पॅकेज, तुला इतकं पॅकेज, तुझ्या आपण जे एफर्ट्स करतो ते वरतीपर्यंत जात नाही कंपनीमध्ये. तिथे फक्त असं होतं पॅकेज डिवाइड होतं आणि ते मग बॉसवर डिपेंडेंट असतं. त्याचा कोण जवळ आहे त्याचा इन्क्रीमेंट जास्त करायचा. तर ते वरती असं परफॉर्मन्सवरनं कमी असतं आणि ते डिपार्टमेंट वाईज जास्त असतं. तर ते आमचे बॉस त्याच्यामध्ये थोडंसं एवढे पुढाकार घेत नव्हते, थोडं शाही ह्याच्यातले होते आणि फार सिन्सिअर असल्यामुळे आमच्या डिपार्टमेंटमध्ये कमी इन्क्रीमेंट्स व्हायचे. पण मी एक काम करायचे की मी आता ट्रेनी आहे, माझा जॉब गेलं तरी चालतं. माझे वडील मला ओव्हरऑल मी दुसरी कंपनी जॉईन करू शकते, तर मी डायरेक्टली व्हाईस प्रेसिडेंटच्या कॅबिनमध्ये जायचे. आणि मग माझे बॉस माझ्यासोबत यायचे. ते म्हणायचे नागज्योती प्लीज इतकं ओपन नाही करायचं. बट आय यूज टू टेल की हे मिस्टेक माझ्याकडनं झाली आहे आणि ह्याच्यामध्ये हा मेन स्कॉटचा प्रॉब्लेम आलेला आहे. तर आपल्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये एवढे लाखाने ते पडलेले आहेत आणि त्याचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. तर नाबर सर, मी, माझे बॉस सगळेजण बसलो होतो. तर ही अप्रिशिएटेड अ लॉट. तर त्याचं क्रेडिट माझ्या ऍक्च्युअलीला गेलं. जे नीलकंठ सर होते, आताही माझ्यासोबत व्हिडिओकॉनचा आमचा ग्रुप आहे, अजूनही सगळे माझ्यासोबत आहेत, सगळे बॉस माझ्यासोबत आहेत. तेव्हा ते म्हणायचे नागरिक द वे यू वॉज वर्किंग, आणि मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. त्याचे 60,000 रुपीज बिफोर लिव्हिंग माझ्या इंडस्ट्रीने मला दिले. तर माझे वडिलांना मी म्हटले होते की हे माझ्या बँकमध्ये जेवढे पैसे होते आय हॅव गिवन टू माय फादर बॅक बिकॉज ही हॅज ग्रॉन मी अप अँड माझं स्टडी त्यांनी घेतलं होतं. मला एक डिप्लोमा डिग्री झालं माझं. तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांना मी ते सगळे पैसे दिले परत की तुम्ही मला शिकवलंय, मला रोज मी कमाई करू शकते, आय डोंट नीड एनिथिंग. आणि आत्ताही मी त्यांना सांगितलं की तुमच्या संपत्तीमधनं मला काही हे नको. तसंच माझं सासऱ्यांचं पण मला ओव्हरऑल असं गायडन्स आहे की वी डोंट वॉन्ट एनिथिंग फ्रॉम यू. माझ्याकडनं हुंडाई घेतलं नाही, माझी डिलिव्हरी पण माझ्या सासऱ्यांनी केली आहे. आणि त्या सिच्युएशनमध्ये माझ्या वडिलांनी, जेव्हा मी लग्न झाल्यानंतर कंपनीला गेले, क्लोज अकाउंट करायचा होता, त्यांना मी सांगितलं की एवढे मनी आहे, आता मी हे तुम्हाला देते. माझे वडील म्हणाले आता तू माझी मुलगी नाही आहे, तू सासऱ्यांना देते. सासऱ्यांना फोन केला, ही सेड आय डोंट वॉन्ट इट, यू गिव्ह टू युअर हजबंड. माय हजबंड सेड आय डोंट वॉन्ट इट, यू कीप इट इन टू द बँक. तर हे असं माझं ओव्हरऑल झालं. आणि इथेही आल्यानंतर आय एम वर्किंग विथ द ऑर्गनायझेशन. हे आता EPRF ऑर्गनायझेशन ओव्हरऑल ISCMS, EPRF आणि त्याच्यानंतर डॉक्टर बी सुब्बाराव. हे खरं म्हणजे डॉक्टर बी सुब्बाराव सरांनी स्वतः केलेलं नाही आहे नाव, ते NABET थ्रू मिळालं आहे त्यांना. सो दे हॅव, त्याला खूप फॉर्मॅलिटी लागतात ऑर्गनायझेशनचं नाव चेंज करायला. तर एकही फॉर्मॅलिटी केलेलं नाही आहे. दॅट NABET हॅज गिवन दॅट ओव्हरऑल नेम टू द ऑर्गनायझेशन. आणि मग ते ऑर्गनायझेशनमध्ये मी फक्त कॉपरेट करते. म्हणजे सासऱ्यांचं असं होतं की तूही वर्क करते, मीही वर्क करते. तर ॲट द स्टार्ट ओनली टू ऑल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्यांनी क्लिअर केलं, शी विल नॉट टेक अ सिंगल रुपी. सो आय एम नॉट टेकिंग एनी सॅलरीज फ्रॉम एनी दिस थिंग. मी पहिल्यापासून आय एम नॉट ॲट ऑल कमर्शियल, आय डोंट वॉन्ट टू अर्न फ्रॉम एनी दिस थिंग. बट मला रोज काम मिळालं पाहिजे. माझी ती एक बेसिक रिक्वायरमेंट पहिले पण होती, आत्ता पण आहे. मी सासऱ्यांना एकच सांगते, तुम्ही काहीही देऊ नका, आत्ताही संपत्ती काही नको, पण रोज मला काम.
सो फॉर दॅट सेक आय एम वर्किंग. अँड मला बिझी राहण्याच्या बाबतीत जास्त आवडतं, बट त्याच्यापेक्षा हे कमर्शियल पॉईंट कळत नाही. आज मी टी व्ही बघत नाही, कुठलेही फ्रेंड्स नाही, किटी पार्टी नाही, VC नाही, काही नाही. आपला मेकअप माहिती नाही आणि आय डोंट वॉन्ट टू डू एनी शॉपिंग्स ऑर समथिंग, बट आय वॉन्ट टू राईट समथिंग, आय वॉन्ट टू लर्न समथिंग. तर ते म्हणून मी लग्न जेव्हा ठरत होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी एन्व्हायरमेंटवर करतोय आणि मी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होते. 5 वर्ष मी तिथे काम केलं होतं. मला जेव्हा हे बघायला आले त्यावेळेला मला लक्षात आलं की आय वॉज नॉट टॉकिंग एनिथिंग, माय फादर वॉज टॉकिंग ऑन मी अबाउट मी. तेव्हा फर्स्ट टाइम ही कम्युनिकेटेड अबाउट मी. ही वॉज एक्सप्लेनिंग हाऊ माय डॉटर वॉज लाईक इन द वर्किंग. आणि मला प्रेसिडेन्शियल ह्याच्यात कॉन्फरन्सेसमध्ये तिकडेही कंपनीने आय वॉज द ओनली वुमन अमंग ऑल द मेन्स. आणि मग मला इथे व्हेकल प्रोव्हाइड कधीही काही झालं तरी. आणि कॉन्फरन्सेसमध्ये असंही झालं होतं की एक कॉन्फरन्समध्ये त्यांनी मला 15 जण ओव्हरऑल वेगवेगळे व्हिडिओकॉनचेच ब्रांचेसमधले सगळेजण जमा झाले होते आणि एक TQM वरती झालं होतं, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. त्याची कोर्स करायची होती आणि त्याच्यामध्ये कुणाचं डिपार्टमेंटमधनं पाठवायचं होतं, तर त्याच्यात मला पाठवलं गेलं. तर तिकडनं मला ISOचं इंट्रोडक्शन झालं आणि ISO सर्टिफिकेशनच्या बाबतीत व्हिडिओकॉन इंटरनॅशनलमध्ये झालं. आणि मला माझे 4 बॉस झाले ओव्हरऑल माझे 5 वर्षाच्या ह्याच्यात. 4ही बॉस माझ्यासोबत अक्षरशः एकदम ह्याच्याने टेक्निकल हँड टू हँड वी यूज टू वर्क. आणि 4ही बॉस आता माझ्या कनेक्टेड आहेत. सो वी पीपल टेक्निकली आम्ही एकामेकांना, कम्प्युटरचं कधी मी क्लास नाही लावला, सगळं मी कम्प्युटरमध्ये करते. ते सगळे माझे बॉस आहेत, त्यांच्यासोबत जे मिळून काम केलं त्याच्यामुळे मला सगळं आलं ऑटोमॅटिकली. तुमचं आता रोटरी क्लब आणि पर्यावरणाबद्दल सांगा. रोटरी क्लबमध्ये असं झालं की मी माझा मुलगा जेव्हा म्हणजे पिडियाट्रिशियन जे आहे तलारी सर, मुलाचं नाव माझं सोहम गुलाब. आता तो 5वीत आहे, सेंट पॉल स्कूलमध्ये जातो. तर लहानपणी म्हणजे जेव्हा मी डॉक्टरकडे घेऊन जायची त्याला पिडियाट्रिशियन यांना दाखवायला आणि मग माझे जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत तर त्यांना माझ्याबद्दल खूप हे होतं. जेव्हा लहान होता तर प्रत्येक संडेला डॉक्टर भेटायला घरी यायचे. सो दे ऑलवेज यूज टू से इज अ मिरॅकल बेबी. लाईक काही जरी झालं तरी माझं जे आता याने मी किट घेऊन जायची आणि मग भेटायची गडबडीला. तर माझे जे पिडियाट्रिशियन आहे त्यांनी मला रेफर केलं आणि सांगितलं की तू बिल्डिंगमध्येच असते, इतक्या वर्षापासून आम्ही बघतोय, आता मुलगा मोठाही झालाय तरी तिकडेच आहे आणि ऑर्गनायझेशनची ॲक्टिव्हिटी थोडं एक्सपोजर पाहिजे. सो यू कम आउट. आणि त्याच्यानंतर रोटरी जॉईन कर. रोटरी एक प्लॅटफॉर्म चांगला आहे जिथे आपण सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकतो. तर मग खूप असं 2-3 महिने असं हे केल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे फीस भरेन आणि त्याच्यानंतर मग ओव्हरऑल आपण आपली ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करू. पण मला रोटरीचा माहिती नव्हतं, पण सुब्बाराव सर रोटरीमध्ये होते, नंतर मला कळालं. मला रोटरीबद्दल आधी पण कल्पना नव्हती. रोटरीमध्ये 3-4 वर्ष मी त्या 6 वर्ष होते. रोटरीमध्ये मी गेल्यानंतर तिकडे असं झालं की माझं जे एज्युकेशन